बातमी गोंदियातून. गोंदियामध्ये बाळ विक्री प्रकरणातील सोनोग्राफी सेंटर बंद केलेलं आहे. मुख्य आरोपी डॉक्टर बाजपेयी यांचं न्यू बालाजी सोनोग्राफी सेंटर बंद करण्यात आले. गोंदिया जिल्हा शल्यचिकित्सकांनी ही कारवाई केली आहे. डॉक्टर बाजपेयी याने भंडारा गोंदिया जिल्ह्यात 4 बाळांची विक्री केली होती असंही समोर आलं. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी राकेश रामटेके आपल्यासोबत जोडलेले आहेत. राकेश, 4 बाळांची विक्री केली होती असं प्रकरण समोर आलेलं आहे. काय नेमकी माहिती आहे? गोंदिया जिल्ह्यातील डॉक्टर नितेश बाजपेयी यांनी गोंदिया जिल्ह्यासोबतच भंडारा जिल्ह्यामध्ये 2 बाळ आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 बाळाची 4 बाळांची अवैधपणे विक्री करून 4-4 लाख रुपयामध्ये विक्री केली होती. आणि याचं पहिल्यांदा बिंग हे भंडारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली होती आणि त्यावेळी त्यांचं बालाजी नर्सिंग होमची मान्यता रद्द करण्यात आली होती. आणि जेव्हा गोंदिया जिल्ह्यामध्ये यांची तक्रार नोंदवण्यात आली आणि त्यानंतर मग नर्सिंग होमची तपासणी करण्यात आली, मात्र या नर्सिंग होम मध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होती. दस्तावेजच बरोबर मिळत नव्हते आणि त्यामुळे पोलिसांनी जिल्हा चिकित्सकांकडे तक्रार दाखल केली होती. जिल्हा चिकित्सकांनी याबाबत एक कमिटी तयार करून याबाबत पूर्ण अहवाल सादर केला आणि त्यांचं बालाजी नर्सिंग होम यांचं सोनोग्राफी सेंटर हे आता बंद करण्यात आलं आहे. ठीक आहे जगदीश. तर सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते. सर्वांचे धन्यवाद.